अवधूत चिंतनाशी गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, ह्या वाक्याने सुरुवात करून तुम्हाला समजलं असेल आजचा व्हिडिओ कशासाठी आहे. संक्रांत 2024चा तसं पाहिलं गेलं तर मराठी वर्ष हे गुढीपाडव्यानंतर असतं, पण आपल्याला आपण फॉलो करतो ते इंग्रजी नवीन वर्ष. कितीही नाही म्हटलं तरी जे लोक म्हणतात की मराठी नवीन वर्ष आपण साजरी करत असतो, पण कॅलेंडर बघायला गेलं तर कोणाच्याही घरात आता 2023 ते लिहिणार नाही, 2024च लिहिल. म्हणून इंग्रजी नवीन वर्ष हे आता म्हणजे आपला जो आहे ना इंग्रजी नवीन वर्ष आहे त्याच्यातला पहिला सण येतो तो मकर संक्रांती. मकर संक्रांती हा सण पहिला सण मानल्यामुळे त्याच्याबद्दल बऱ्याच काही लोकांमध्ये संभ्रम आहे की संक्रांत म्हटलं की काही काही लोकांना भीती वाटते. कोणीतरी आपल्या दारात आलं तर आपण त्याला म्हणत होतो की बाई आला हा संक्रांती. म्हणजेच काय, संक्रांत म्हटलं की येते ती कटकट. कोणाशीही कटकट घालायचं नाही. जसं आपण सांगत असतो की तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. खरं तर तोंडावर नाही, मागून पण गोड बोलायचं असतं. आजकाल आत्ताची 2024ची संक्रांत आहे तरी कशी, शुभ आहे की कशी आहे, याच्याबद्दल बऱ्याच काही प्रश्नांची उत्तरे आज मी घेऊन आली आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी दरवर्षी बघा 2023ला आपण संक्रांत 15 तारखेला होती. संक्रांत म्हटलं तर भोगी संक्रांत आणि किंक्रांत, ज्याला आपण कर म्हणत असतो. 13, 14, 15 हे 3 दिवस सणाचे असतात, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 13ला असते ती भोगी, 14ला असते ती संक्रांत, 15ला असते ती कर. पण मागच्या वर्षी सुद्धा संक्रांत ही 2023ची संक्रांत ही 15 तारखेला आली होती आणि 2024ची संक्रांत देखील या वर्षी 15 तारखेलाच आहे. आता संक्रांत काय असतं तर तुम्हाला माहिती आहे की सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करत असतो तेव्हा उत्तरायण होत असतो. याचा अर्थ असा नाही काय ना आपला जो सूर्य आहे हा अर्थात दक्षिण दिशेला थोडासा उत्तर दिशेला तो झुकलेला असतो. म्हणून आपण संक्रांत अतिशय महत्वाचा सण मानला जातो, सवासणीचा सण मानला जातो. माहेर वाशीण आपल्या माहेरी येतात. लग्न झालेल्या मुलींचा पहिला सण असतो संक्रांत. आपल्याला खूप उत्साह असतो, हळदी कुंकू करायचं असतं. ज्यांचं नवीन लग्न झालं असतं ते हळदी कुंकू करत असतात, तिळाचे दागिने घालत असतात. काळा रंग, ह्या काळ्या रंगाबद्दल बराच काही संभ्रम आहे. गावाकडे आधीच्या काळात आपल्या गावाकडे एक माणूस यायचा आणि तो संक्रांत सांगायचा. तुमच्याकडे पण यायचं का मला सांगा. आमच्या येवल्याला तरी आधी यायचे आणि अजूनही ती प्रथा आहे की गावातला एक विशिष्ट व्यक्ती येतो, 10-12 जण गोळा झालेले असतात आणि त्यांना ते संक्रांत सांगत असतात. आजकाल तसं फार कमी बघायला मिळतं. आजची संक्रांत मी तुम्हाला सांगणार आहे की 2024ची संक्रांत आहे तरी कशी, काय शुभ आहे, काय गोष्टी आहे ज्या आपल्याला करायच्या नाहीये. तर चला बघूया आपण. तर 15 जानेवारी 2024 वार सोमवार ह्या दिवशी संक्रांतीचा मुहूर्त पहाटे 2:54 आहे. ह्यावेळी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करेल. त्यानंतर सुमारे महिनाभर सूर्यदेव हे मकर राशीत राहणार आहे. याचा परिणाम जनजीवनावर होणार आहे. मकर संक्रांतीचा शुभ काळ सकाळी 7:15 ते 9 पर्यंत असणार आहे. यावेळी संक्रांतीच्या दिवशी दानधर्म करणं महत्त्वाचं मानलं जातो. ह्या दिवशीचा जो अतिशय महत्त्वाचा काळ आहे तो आहे 1 तास 45 मिनिटाचा. शुभ काळातील संक्रांतीला स्नान करणे शुभ मानले जाते. मकर संक्रांतीचा शुभ काळ हा 10 तास 31 मिनिटाचा असेल. मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा 7:15 ते सायंकाळी 5:46 असेल. सूर्याचे मकर संक्रमण हे विशिष्ट करणावर होत असल्याने वाहन घोडा आहे, उपवाहन सिंह आहे. तिने काळ्या रंगाची वस्त्रे परिधान केली आहे. शस्त्र म्हणून भाला घेतला आहे. हळदीचा टिळा लावला आहे. वयाने वृद्ध असून वासाकरिता दुर्वा घेतलेले आहे. जातीने ब्राह्मण आहे. वारण नाव घोरा आहे. नक्षत्र नाव महोदरी आहे. चित्रान्न भक्षण करीत आहे. भूषणार्थ सोने धारण केले आहे. सामुदाय मुहूर्त 15 असून ती उत्तरेकडनं दक्षिणेकडे जात आहेस तर नैऋत्य दिशेस बघत आहेस. तर आता आपण संक्रांतीचे फल बघूया. संक्रांतीने ज्या रंगाची वस्त्रे परिधान केली आहे त्या रंगाची वस्त्रे महाग होतील. त्याच्याचबरोबर ती ज्या दिशेस बघत आहे त्या
दिशेच्या लोकांना उत्तरोत्तर त्यांची प्रगती होईल. संक्रांतीच्या काळात काही आपल्याला दान द्यायचे असते. त्याच्यातलं पहिलं येतं ते नवीन भांडे. तुम्ही गाईला घास दान करू शकता, अन्न, तिल दान करू शकता, गुळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी वस्तूंचं तुम्ही यथाशक्ती दान करू शकता. त्याच्याचबरोबर संक्रांतीबद्दल बरेच काही भ्रम आलेले आहे. आपल्याला वाटतं की संक्रांत म्हटलं की खूप भीती असते. आपण म्हणतो की ह्या वर्षाची संक्रांत कशावर आली आहे, किंवा संक्रांत हा सण आपल्याला वाईट वाटतो. काळं वस्त्र परिधान करायचं आहे की नाही याच्याबद्दल बरेच काही संभ्रम आहे. त्याच्याबद्दलच आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत की नेमकी काय करायचं आहे. काळ्या रंगाच्या साड्या आपण घ्याव्या का नाही म्हणून. त्याच्याचबरोबर काळा रंग हा कधीही वाईट नाही आहे. संक्रांतीच्या दिवशी आपण काळ्या रंगाची वस्त्रे का परिधान करायची, जर आपण शास्त्रीय कारण पाहिलं तर त्याचं अतिशय सुंदर कारण आहे. आता तुम्ही बघितलं की 2024 ची संक्रांत कशी आहे. काळा रंग वर्ज्य आहे. खरं तर सांगायला गेलं सायंटिफिकली काळा रंग संक्रांतीला का घालतात. एरवी आपण म्हटलं की कुठलाही देवाचा कार्यक्रम असलो किंवा कार्य असलं, आता गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं, स्वामींची सेवा करताना आपण काळं घालत नाही. कारण असं म्हटलं जातं की त्या काळ्या रंगामध्ये तेवढी नकारात्मकता असते. काळ्या रंगाचे वस्त्र घातल्यावर कुठलीही पटकन प्रभाव आपल्यावर होतो, म्हणजे कुठलाही वाईट शक्तीचा प्रभाव आपल्यावर होतो. आपण देवीची सेवा करत असतो तेव्हा अर्थात आपण हिरवं लाल हे घालत असतो. महाराजांची सेवा करताना काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणं हे आपण टाळत असतो. पण संक्रांतीलाच काळा रंग का घालतो याचं कारण सांगते. कडाक्याची थंडी पडलेली असते. आपण ज्याला सायंटिफिकली पाहायला गेलो तो व्हिटॅमिन ड जीवनसत्व आपल्यामध्ये यावं याच्यासाठी आपण ऊन शोधत असतो. ऊन फार कमी प्रमाणात पडत असतं. पण काळा रंग असा असतो ना की जेव्हा तो आपण घालतो आपल्याला ऊब मिळते. जास्तीत जास्त जीवनसत्व आपण आपल्या शरीरात याच्यामुळे पटकन ते शोषल्या जातं. संक्रांत म्हटलं की लोक एक असतं की पतंग. आता मला सांगा 12ही महिने आपण वरती ढगाकडे जास्त वेळ बघत नाही, पण संक्रांत आली की खूप आपल्याला शॉक असतो की आपल्याला वरती जायचं असतं, गच्चीवर जायचं असतं आणि आपल्याला तो आनंद घ्यायचा असतो पतंगीचा. आता सायंटिफिकली पाहायला गेलं तर हे जे काही वातावरण असतं ह्या वातावरणामुळे आपला बघा सूर्य एकदम मंद गतीने चाललेला असतो. सूर्याची किरणे फार कमी प्रमाणात पडलेली असतात आणि ह्या वातावरणात जेव्हा आपण सूर्याकडे बघत असतो तर आपल्या शरीराला पण व्हिटॅमिन डी तर मिळतं. पण असं म्हणतात की जानेवारी महिन्यामध्ये म्हणजेच पौष महिन्यामध्ये जेव्हा आपण सूर्याकडे बघत असतो तेव्हा ज्यांना काही डोळ्यांचा आजार असतो किंवा ज्यांना काही चष्मा वगैरे लागलेला असतो, जेव्हा तुम्ही सूर्याकडे बघत असता वरती निळं आकाश असतं, त्या निळ्या आकाशाकडे पाहिल्यावर आपली जी दृष्टी असते ही खूप चांगल्या प्रमाणात होण्यास मदत होते. म्हणून जानेवारी महिन्यामध्ये पतंग उडवली जाते. आणि काळा रंग पण याच्यासाठीच वापरला जातो की ती ऊब आपल्याला मिळावी. थंडी झालेली असते, खूप थंडी पडलेली असते, ती ऊब आपल्याला मिळावी. उन्हाळ्यात कोण काळ्या रंगाचा आपण स्कार्फ सुद्धा बांधत नाही, तर बाकीचं खूप लांब आलं. आपण आहे ना उन्हाळ्यात पांढऱ्या रंगाचे जे काही कपडे आहेत ते घालत असतो, कारण ते सुती असतात. पांढऱ्या रंगाने ऊन आपल्याकडे जास्त येत नाही, त्याचा जो प्रभाव आहे ते कपड्याद्वारे आपल्या शरीरापर्यंत येत नाही. पण काळ्या रंग उन्हाळ्यात कोणी काळं घालणार नाही, चुकून पण घालणार नाही. त्याचं कारण ते असतं की जास्त ऊब लागते, खूप गरम होतं, चटके बसतात, शरीर ऑलरेडी तापलेलं असतं, त्याच्यामध्ये अजून आपली भर पडते. हे आहे ते कारण. आता संक्रांतीच्या दिवशी ज्या महिलांचा पहिला संक्रांत आहे, अर्थात आपण म्हणत असतो की काळ्या रंगाच्या साड्या घालायच्या असतात, त्याचं सायंटिफिकली हे कारण आहे. आता मी असं अजिबात म्हणणार नाही की तुम्ही संक्रांतीला तुम्ही काळं घालूच नका किंवा काळं तुम्ही घेऊच नका. सगळ्या बायका कोण पाळतं कोणी नाही पाळत. तुम्हाला इच्छा असेल काळ्या रंगाचं वस्त्र घालायची तुम्ही घालू शकता. तुम्हाला नाही वाटत तुम्ही नका घालू. आपण काही काही गोष्टी पाळत असतो की नाही बाबा ह्या वर्षी संक्रांत काळ्या रंगावर आहे तर मी काळ्या रंगाचे कपडे घालणार नाही. पण त्याचं सायंटिफिकली जर पाहायला गेलं तर काळ्या रंगाने आपल्याला ऊब मिळत असते. आता काळा रंग हा फक्त संक्रांतीच्याच दिवशी घालायचा नसतो. मग काळ्या रंगाची साडी आपण घ्यायची नाही का? ज्यांची फर्स्ट संक्रांत आहे लग्नानंतर, अर्थात त्यांना खूप हौस असते. तुमच्या घरात जे रूल आहे ते तुम्ही फॉलो करा. तुमच्या बुद्धीला जे पटतं ते तुम्ही फॉलो करा. आता संक्रांतीच्या दिवशीच काळ्या रंगाचे वस्त्र घालायचे नसतं आणि संक्रांतीनंतर हळदी कुंकू सुरू होऊन जातं. मग त्या हळदी कुंकाच्या काळात ज्यांना इच्छा असेल त्यात तुम्ही काळ्या रंगाच्या साड्या घालू शकता. तसं पाहायला गेलं तर असं म्हटलं जातं की आपण देवाच्या कार्यक्रमाला काळं का घालत नाही, कारण ते की वाईट शक्ती त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात असते.
पण काळा रंग वाईट आहे असं म्हणतो का? आपण जेव्हा नवरात्रीचे 9 रंग पाहत असतो त्याच्यात एकदा तरी तुम्हाला काळा रंग दिसतो का नाही? कारण आई भगवतीला काळा रंग तिला मान्य नाहीये किंवा नाही आपण त्या गोष्टी फॉलो करत. तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करावं, बाकी तुमची इच्छा. आता काळ्या रंगाच्या साड्या घालू नये मी असं अजिबात म्हणणार नाही. जर आपण आध्यात्मिक मार्गातून पाहिलं तर अर्थात काळा रंग वर्ज्य आहे. कुठल्याही सेवेला काही आपण काळं घालत नाही. पण ज्यांना काळ्या रंगाचे वस्त्र आणि खरं तर तुम्हाला एक सांगू का, आपण जेव्हा आहे ना, मी तुम्हाला सांगते, तुम्हाला मानायचं नाही मानायचं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण सांगणं माझं काम आहे. नाहीतर कसं असतं ना की निखिल धुमाळ सारखे मुलं येऊन मग आम्हाला बोलत असता आणि आमच्या स्वामींना पण बरेच काही तुम्ही बोलत असता. प्रत्येकाला मानणं न मानणं आपल्यावर आहे. सगळ्यात महत्वाचं, जेव्हा तुम्ही हळदी कुंकू करत असता, हळदी कुंकू करताना काळ्या रंगाच्या साड्या घालून हळदी कुंकू करत असता. मी पण बऱ्याच वेळा काळ्या रंगाच्या साड्या घालून हळदी कुंकू केली आहे. मी तेच तुम्हाला सांगेल, महिलांनो कुठलाही संभ्रम मनात ठेवू नका. तुमची इच्छा असेल तर अजिबात काळं घालू नका. कुठल्याही कलरचं तुम्ही साड्या ड्रेस काय असेल ते तुम्ही घालू शकता, हरकत नाहीये. आपणही त्या गोष्टी फॉलो करायच्या असेल तर चुकीचं पण तुम्ही लोकांना सांगू नका की काळा रंग वाईट आहे किंवा काळ्या रंगावर संक्रांत आहे. अर्थात आपल्या आधीपासून आपण ते ऐकत आलो आहे की काळ्या रंगावर संक्रांत असेल तर तो कलर घालायचा नाही किंवा लाल रंगावर संक्रांत असेल तर तो कलर घालायचा नाही, कारण ते आपल्यावर येतं असं म्हटलं जातं. तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा, तेवढं आपण सुज्ञान नक्कीच आहोत. तर अतिशय छोट्याशा माहितीसोबत झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजची व्हिडिओ तेच थांबवते. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.